शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर याच्यावर शुक्रवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले। अत्यंत चुटपूट लावणारी ही घटना आहे। त्या परिवारावर काय कोसळलेलं आहे हे आपण सगळे जाणतो, सगळे समजू शकतो। याचं कारण असं आहे की अभिषेक घोसाळकर हा अवघ्या 40 वर्षांचा तरुण होता आणि महाराष्ट्र विधानसभेत पोहोचण्याची त्याची खऱ्या खुऱ्या अर्थानं क्षमता होती। कदाचित येणाऱ्या काळामध्ये ते होऊही शकलं असतं, पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं। पण आता याच नियतीच्या फेऱ्या चुकल्यानंतर ज्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं तो विरोधी पक्ष नेता झाला, ज्याला घरात बसून संघटना चालवायची होती तो मुख्यमंत्री झाला, आणि ज्याला काहीही संख्याबळ आहे की नाही हे मोजता येण्याआधीच फेसबुकवरून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। हाही देखील एक नियतीचा खेळच आहे। पण या अशा सगळ्या चित्रविचित्र नियतीच्या खेळात अडकलेल्या या नेत्यांकडून आता राजकारणासाठी आपली पातळी सोडणं सुरू आहे। अहो, आज तर चक्क उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना मनोरुग्ण ठरवलेलं आहे। म्हणजे त्यांना देवेंद्र फडणवीसांना वेडा म्हणता आलं नाही कदाचित, कारण आपल्याला आठवत असेल फडतूस असं त्यांना ठाण्याच्या एका पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी उल्लेख केला, आणि त्यानंतर जे राजकारण तापलं त्यामुळे स्वतः देवेंद्र फडणवीस दुखावले होते, भाजप शिवसेना हे सगळेच दुखावले होते। आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे काही सुरू झालं त्यामुळे शिवसेना आणि ठाकरे परिवार पुरता भंडावून गेला होता। आता फडणवीसांना त्यांनी मनोरुग्ण ठरवलेलं आहे। म्हणजे शिवसेनेची मानसिकता हल्ली आहे की राजकारण्यांची मानसिकता हल्ली आहे हेच आपल्याला तपासून पाहावं लागेल। या व्हिडिओतून हा आपण छोटासा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, आपण जे म्हटलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की अभिषेक घोसाळकर याच्यावर गोळीबार करणारी व्यक्ती जर मॉरिस होती, मॉरिस नोरोना याने त्याच्यावर गोळीबार केला, पण मॉरिसला कोणी मारलं हा जो प्रश्न आपण काल आपल्या व्हिडिओतून उपस्थित केला होता, तोच प्रश्न आज उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं हे मुंबईकरांसाठी आणि राज्यातल्या जनतेसाठी तितकंच महत्त्वाचं आहे। पण ही प्रश्नांची उत्तरं शोधताना उद्धव ठाकरे यांचा तोल जातोय का, यांचा तोल ढळतोय का, किंवा संजय राऊतांच्या बाजूला बसल्यामुळे एकूणच संस्कार, त्याचप्रमाणे संयम आणि शिस्त या सगळ्याची लाईन आणि लेंथ त्यांची बिघडली आहे का, असा प्रश्न कोणाही माणसाच्या मनात येईल अशी आजची त्यांची पत्रकार परिषद होती। खरं तर उद्धव ठाकरे हे आपल्या सगळ्यांना कशा स्वरूपाचे ग्रस्त आहेत हे आता मी वारंवार सांगणार नाही, तुम्हाला माहिती आहे मला काय म्हणायचं होतं ते। हा अगदी खरं आहे, शांत संयमी वगैरे वगैरे, पण या उद्धव ठाकरेंचा तोल गेला होता कधी, तर विधानसभेमध्ये भाषण करताना। कारण त्यांनी सचिन वाझेच्या बद्दल ते अगदी उद्विग्न होऊन बोलत होते की सचिन वाझे लादेन आहे का। पण सचिन वाझे जर लादेन नसता तर सचिन वाझेने जे मुकेश अंबानींच्या बाबतीत केलं होतं किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत केलं होतं हे कोणत्या देशप्रेमी नागरिकाच्या चौकटीत आणि फ्रेम मध्ये बसतं, याचंही उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला हवं। आता उद्धव ठाकरेंचा राज्यपालांवर भरोसा नाही, ठीक आहे, आपण भगतसिंग कोश्यारी होते तिथपर्यंत ठीक आहे, पण आता रमेश बैस जे आहेत त्यांच्यावरही त्यांचा भरोसा नाहीये। ते काय म्हणतात की ते म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने आता निवडणुका घोषित केल्या पाहिजेत। तर हे सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे का निवडणुका घोषित करणं, की आपले आमदार निघून गेल्यानंतर एकूणच जे संसदीय ज्ञान आहे तेही उद्धव ठाकरेंकडून निघून गेलेलं आहे। उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते, प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये ते आपल्याला त्याची आठवण करून देतात, हे चांगलंच आहे। पण संजय राऊतांनी कुत्र्याशी तुलना केली ती युतीच्या नेत्यांची, ते दिल्लीत जातात म्हणे आणि शेपट्या हलवतात। उद्धव ठाकरे हे कशा स्वरूपात सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या नाकदुऱ्या काढत सत्तेवर बसले होते हे राज्यातल्या जनतेला माहित असेलच। आता यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो आहे की या दोन्ही म्हणजे ठाकरे आणि शिंदे गटातून
आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. हे आरोप प्रत्यारोप कशासाठी आहेत तर अभिषेक घोसाळकर यांच्या बाबतीतल्या किंवा त्यांच्यावर जो हल्ला झाला आणि त्यात त्यांचा प्राण गेला, त्यांना आपला जीव गमवावा लागला याच्याबद्दल आहे. या नेत्यांना थेट कोणावर टार्गेट करायचंय हे ते करत नाहीयेत. कारण इथे कुठेतरी पाणी मुरलेलं आहे की जर समजा थेट हल्ला केला गेला, ज्या कोणा व्यक्तीवर करायचंय, बघा प्रवक्त्यांचा उल्लेख केला जातोय, स्त्री आणि पुरुष म्हटलं जातंय, मग इथे हल्ला करणारी व्यक्ती ही स्त्री आहे का, मग तिने सुपारी दिली होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही आता आपल्याला अपेक्षित आहेत. पण त्यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई जे आहेत त्यांच्या म्हणण्यामध्ये मला थोडासा दम वाटतो की उद्धव ठाकरेंकडे जर या संदर्भातली जर माहिती असेल तर ती त्यांनी पोलिसांना दिली पाहिजे. संजय राऊत जे मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिवसभरात किमान 2 ते 3 वेळा दूरध्वनी करून वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात, त्यांनी या पद्धतीची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना द्यायला हवी. आणि मग जर त्यातून तपास चुकीचा झाला किंवा त्यातून तपास झाला नाही तर आपण पोलिसांवरही ठपका ठेवू शकतो आणि सरकारवरही ठपका ठेवू शकतो. विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत आणि अगदी सच्चे यार म्हणा, सच्चा नेता म्हणा, अशा स्वरूपाचं त्यांचं एक संबंध होते किंवा त्यांचा जिव्हाळा होता. याचं कारण असं आहे की 3 नगरसेविकांनी याच विनोद घोसाळकरांवर आरोप केल्यानंतरही अगदी गंभीर आरोप होते ते. त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे आपल्या प्रेक्षकांसाठी की ते काय होते, त्या महिलांना कसा त्रास दिला गेला, हे सगळं असणाऱ्या विनोद घोसाळकरांचं संरक्षण केलेल्या उद्धव ठाकरेंनी आता त्यांच्यावर जो प्रसंग आलेला आहे किंवा जो दुर्दैवी प्रसंग घोसाळकर कुटुंबाच्या वाट्याला आलेला आहे त्याच्यावर बोलण्याची गरज आहे. त्यांच्याकडे असलेले पुरावे देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे असलेल्या गोष्टी समोर आणण्याची गरज आहे. याचं कारण असं आहे की वैर असलेल्या मॉरिस नोरोना बरोबर समझोता करण्याचा अभिषेक घोसाळकर यांना सल्ला कोणी दिला होता हे सुद्धा समोर यायला हवं. आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर या मॉरिसला कोणी नेलं होतं तेही समोर यायला हवं. पण त्याच बरोबरीने जे उद्धव ठाकरे निवडणुकांची मागणी करतायत किंवा निवडणुकांची किंवा राष्ट्रपती राजवट लावा असं म्हणतायत, त्याच उद्धव ठाकरेंनी हे सरकार जाताना किंवा हे सत्ता परिवर्तन होताना आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असं म्हटलं होतं. आणि ते फेसबुकवरून म्हटलं होतं, जागतिक पातळीवरच्या एका प्लॅटफॉर्मवरून त्यांनी असं म्हटलं होतं की मी माझ्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. जर उद्धव ठाकरे आपल्या शब्दाला जागत नसतील तर मग उद्धव ठाकरे यांच्याकडे ती नैतिकता शिल्लक आहे का देवेंद्र फडणवीसांना मनोरुग्ण किंवा त्यांना अभिप्रेत असलेला वेडा म्हणण्याची? जर उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांना मनोरुग्ण ठरवत असतील तर उद्या भाजपचे लोक उद्धव ठाकरेंना बुद्धिरुग्ण म्हणाले तर या 2 नेत्यांमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जे घमासान होईल ते अधिक क्लेशदायक असेल अभिषेक घोसाळकरांच्या हत्ये इतकंच किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त. यातल्या कोणत्या गोष्टीला उद्धव ठाकरे तयार आहेत याचा खुलासा देखील उद्धव ठाकरेंनी करायला हवा. आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरेंचा संघटना चालवताना जे आलेलं नैराश्य आहे त्याच्यामुळे तोल जातोय का की उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या नादी लागलेत? आपलं एकूणच याबद्दलचं काय मत आहे हे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो आपण शेवटपर्यंत पाहिला याबद्दल तर आपल्याला धन्यवाद आहेच, पण तो कसा वाटला हे देखील आपण आम्हाला आवर्जून कळवा. आणि असेच काही थेट अचूक बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा. धन्यवाद.